पडतो, नंतर तुम्हाला कळेल की माणूस मेहनत काय असतं ते। आप देख रहे हैं बेधड़क खबरें। नमस्कार, मी गौरी पवार, तुम्ही पाहता बेधडक खबरे। आज सकाळी भाईंदर स्थानक वरती एक दुर्दैवी घटना झाली। या घटनेमध्ये 55 वर्षीय वृद्ध महिला, तिचा जिन्यावरनं पाय घसरला आणि तिची जागेवरच मृत्यू झाली। आपल्याला सांगून देते की या सर्व घटनेनंतर एकही माणूस त्या महिलेजवळ जात नव्हता। अशा वेळेलाच मनसेचे काही रिक्षा चालक तिथे येऊन त्यांनी ती महिलेला टेंबा हॉस्पिटलला नेले, त्या महिलेला जे आहे हॉस्पिटलला नेले। अशा वेळेत या सर्व घटनेची माहिती मनसेचे अनिल रानवडे यांना मिळाली आणि ते जागेवरच तत्काळ तिथे भाईंदर स्थानकावर आले आणि त्यानंतर त्यांनी जे आहे आरपीएफ पोलीसशी बोलणं केलं। यामध्ये त्याला जाणून घेऊया अनिल रानवडे यांचं काय म्हणणं आहे। सर, काय सांगाल, भाईंदर स्टेशनवरती 7:45 वाजता एक 55 वर्षीय वृद्ध स्त्रीचा मृत्यू झाले आहे, या प्रकारे काय? बघा, आज सकाळी जेव्हा आम्ही आमचे रिक्षा बांधव त्या ठिकाणी त्याच्या बाहेर होते, त्यांचा मला फोन आला की या ठिकाणी शिडी चढत्यावेळी म्हणजे रेल्वेच्या शिडी चढत्यावेळी एक 50 वर्ष आसपास वयस्कर लेडी त्या ठिकाणी पडली आणि तिथे पडल्यानंतर त्यांचं रक्त तिथे पडलं होतं। परंतु तिथे ना रेल्वेचे कोणी कर्मचारी, ना रेल्वेचे ते आरपीएफ, ना मास्टर त्या ठिकाणी कोणी उपलब्ध नव्हते। ती लेडी जवळजवळ 10 ते 15-20 मिनिटं त्या ठिकाणीच अशीच पडली होती, परंतु तिला कोणी तिथे उचललं नाहीये। जेव्हा आमच्या रिक्षा बांधवांच्या लक्षामध्ये आलं किंवा त्या ठिकाणी अशी घटना झालेली आहे, तर सर्व आमचे रिक्षा बांधव तिथे आमचे मनसेच्या असतील किंवा रिक्षा चालक संघटना असेल, सर्व त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या महिलेला तिथून उचलून हॉस्पिटलमध्ये साईबाबा हॉस्पिटल पहिले घेऊन गेले। तिथे थोडी बँडेज केली, नंतर त्याला ते लाईफ लाईन मध्ये घेऊन आले, पण लाईफ लाईन मध्ये आणल्यानंतर तिथे त्यांची ती महिला मयत झाली आहे। आता मयत झाल्यानंतर त्यांना तिथे आपल्या टेंबा हॉस्पिटल तिथे घेऊन आलेले आहेत। मला तुमच्या माध्यमातून एवढंच बोलायचं आहे की रेल्वे प्रशासन एवढं घाणेरडं त्या ठिकाणी आहे की त्यांना तिथे कोणाची पडली नाहीये। त्या ठिकाणी तिथे जो काम चालू आहे, कॉन्ट्रॅक्टर चालू आहे, त्यांनाही तिथे काही कोणाची पडली नाहीये। सतत त्या ठिकाणी महिला पुरुष पडत असतात, परंतु रेल्वेच्या त्या ठिकाणी काही तिथे त्यांना पडली नाहीये। आज आम्ही त्या ठिकाणी तिथे जे अधिकारी, पोलीस अधिकारी असतील किंवा मास्टर असतील, त्यांना त्या ठिकाणी जाब विचारला, परंतु तो स्टेशन मास्टर त्या पोलीस अधिकाऱ्याची जिम्मेदारी टाकतो, ते पोलीस अधिकारी स्टेशन मास्टर एकमेकांची कोणी घ्यायला तयार नाहीये। म्हणजे काय की त्यांना फक्त त्यांच्या खुर्च्या गरम करायच्या आहेत, नागरिकांची काही पडली नाहीये। मी तुमच्या माध्यमातून एवढंच बोलतो की आपण त्या जे आता जे आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती आता नातेवाईकांशी बोलून जर नातेवाईक त्यांना घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, जेवण सांगतो। सर, इतकं मीरा भाईंदर मध्ये डेव्हलपमेंट चाललंय, मीरा भाईंदरच्या त्या स्टेशनच्या समोरच डेव्हलपमेंट चाललंय, पण त्या जिन्यांवरती कशा प्रकारची डेव्हलपमेंट म्हणजे जिन्यांना ज्या अजून पण सुधारण्यात आलेलं नाही आणि सीसीटीव्ही कॅमेराही तिथे देखील आहे नाही। नक्कीच सीसीटीव्ही कॅमेरा जो पहिला पुढे होता तो त्या लोकांना पाठी घेतात, त्यामुळे दिसत नाहीये। आणि जे डेव्हलपर त्या ठिकाणी काम करतायत तेही त्या ठिकाणी त्यांना मी त्याला बोलवलं होतं आणि त्यांना विचारलं मग तुम्ही काय असे काय करतायत कळलं का, तर त्यांच्याकडे ते बोलतात की आम्हाला परमिशन घ्यावं लागेल, हे घ्यावं लागेल। म्हणजे काय की जे कॉन्ट्रॅक्टर पण आहेत ना, तेही त्या ठिकाणी म्हणजे निष्काळजीपणे करतायत, कळलं का। आणि जे पोलीस अधिकारी तेही करतात। मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेल की हा जो निष्काळजीपणा होता ह्या अधिकाऱ्यांच्या आणि रेल्वेच्या निष्काळजीपणाने आज बळी गेलेला आहे आणि त्यांच्यावरती आज शोकांतिका म्हणजे आज मोठा प्रसंग आलेला आहे, कळलं का। तर ह्याचा कारणीभूत फक्त रेल्वे प्रशासन आहे, तिथले मास्टर असतील आणि तिथले जे ठेकेदार त्यांच्यावरती असतील। आज नातेवाईकांना घेऊन आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहोत आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत। सर, आपल्याला जेव्हा या घटनाबद्दल संपूर्ण माहिती मिळाली, आपण तत्काळ स्टेशनवरती गेले आणि त्याच्यानंतर टेंबा हॉस्पिटलमध्ये महिलेच्या कुटुंबाशी भेटले। त्यानंतर महिलेच्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे याविषयी? आता बघा, आता महिला त्यांची जे महिला जे ऑफ झाले, डेथ झाले, मयत झाले, त्यांच्या कुटुंबाशी भेटलो, ते त्यांच्यावरती अतिशय म्हणजे मोठा डोंगर दुखाचा पसरलेला आहे, कळलं का। ते जास्त बोलण्याच्या स्थितीमध्ये नाही आहेत, पण त्यांना मी आता बोलेल त्यांच्याशी, कळलं का। आणि त्या बोलल्यानंतर मग जे काय असेल त्याची कायदेशीर कारवाई आम्ही पुढे करू। धन्यवाद। जसं की आपण बोलणं केलं, या संपूर्ण गोष्टीमध्ये जे आहे रेल्वे प्रशासनाने कुठे ना कुठे निष्काळजीपणा केला आहे आणि अशामध्ये जे आहे अनिल रानवडेने महिलेच्या परिवाराशी भेटणं केलं आणि त्यानंतर त्यांनी जे आहे असं सांगितलं आहे की या विषयावरती जे आफर होत असेल तितक्या लवकर कारवाई केली पाहिजे। आणि या संपूर्ण विषयाने आपल्याला काय वाटत आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि पाहत राहा बेधडक खबरे। मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बनिया सोबत।